मीरा भाईंदरकरांना एक अभिमानाची गोष्ट म्हणजे 4 वेळाचे आमदारकी म्हणून निवडून आलेले आहेत। आज त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आणि मंत्रीपद ही कुठलं परिवहन विभाग जे संपूर्ण महाराष्ट्र ज्याच्यावरती चालतं ते म्हणजे परिवहन विभाग। आज परिवहन विभागाचं मंत्रीपद काळ मिळाल्याच्या नंतर पहिल्यांदाच मीरा भाईंदर शहरामध्ये ते आले। त्याचं जंगी स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं, पण आज कुठलाही गाजावाजा न करता कुठल्या कार्यक्रमात न जाता त्यांनी पहिली जी आज भेट ठरवली म्हणजे चाय पे चर्चा। आज सर्वसाधारण लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आज त्यांनी एक सभा बोलवली। त्याच्यामध्ये पत्रकारांनाही त्यांनी बोलवलं की पुढे भविष्यामध्ये मीरा भाईंदर शहराची दिशा कुठे असेल। स्वतःला विकास पुरुष लोक म्हणणारे तर खूप आहेत, पण खरी लोकांचा लोकनेता कसा असावा त्यांनी वेगळं उदाहरण दिलेलं आहे। परिवहन विभागाच्या अनेक चर्चा प्रत्येक विषयावरती त्यांनी केलेल्या आहेत। त्यांनी सांगितलं की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षांमध्ये फक्त विकास या शब्दावरती आम्ही जास्त भर देणार आहोत। आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोणकोणत्या विषयावरती भर दिला आपण जाणून घेऊ। मीरा भाईंदरकरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे, कारण ह्याच मीरा भाईंदरनी पहिल्यांदा प्रताप सरनाईकला 2009 साली आमदार म्हणून विधानसभेमध्ये ह्या महाराष्ट्राचा आणि प्रामुख्याने ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला पाठवलं आणि आज मी चौथ्यांदा निवडून आलो, तेही 1,08,000च्या मताधिक्याने ह्या जनतेने मला निवडून दिलं आहे। त्यामुळे आज जरी मी मंत्री म्हणून आलो असेल तरी मीरा भाईंदर शहराचा आणि ठाणे शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि हे जे उपकार मीरा भाईंदर आणि ठाणे शहराचे मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही। नाही बघा, जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचा मी साक्षीदार आहे, कारण ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाच्या ज्या भावना आहेत त्या मी भावना ऐकल्या होत्या आणि कुटुंबियांनी रडत सांगितलं होतं की आम्हाला वेळेत पगार मिळत नाही, आम्हाला बोनस तर लांबची गोष्ट, कधी बोनस आम्ही बघितलेलाही नाही आहे। आमचे जे कर्मचारी आहे ते 15-15, 16 तास ड्युटी करतात पण त्याला योग्य ते मानधन मिळत नाही। म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रारी ऐकल्यानंतर त्याच वेळेस मन गहिवरलं होतं आणि आपण एवढं प्रगतशील महाराष्ट्र आहे आणि या प्रगतशील महाराष्ट्रामध्ये आपण अशा प्रकारे जर काही आपल्या सर्वसामान्य एसटी कामगारांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही तर काही दुर्दैव आहे। म्हणून मी जाणीवपूर्वक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब जबाबदारी जर आपण मला देत असाल तर अशी जी जबाबदारी सर्वसामान्य जो एसटी कामगार असेल त्या एसटी कामगारांच्या फायद्याचा आणि हिताचा ठरेल आणि त्या दृष्टीने मला त्यांनी जबाबदारी दिली। राज्याला प्रगतीपथावर नेत असताना एक चांगल्या प्रकारची एसटीची सेवा आपण जनतेला कशी देऊ, परंतु एसटीची सेवा देत असताना प्रवाशांना सुविधा देत असताना एक गोष्ट मात्र नक्की आहे की एसटी कामगारांना सुद्धा त्यांचा हक्क मिळाला पाहिजे। नाही, 100% पहिलं तर तुम्हाला खुशखबर देतो, मी ह्या अधिवेशनामध्ये न्यायालयाचा निधी जो लागतो न्यायालय कामकाज सुरुवात करण्यासाठी तो निधी मंजूर केलेला आहे। त्यामुळे पुढल्या महिनाभरामध्ये न्यायालयाचं उद्घाटन आपण मोठ्या दिमाखात करणार आहोत, त्याला मंजुरी मिळालेली आहे। कधी आपण उद्घाटनाची तारीख आता हायकोर्ट ज्यानुसार तारीख देईल त्यानुसार जानेवारीमध्ये किंवा मॅक्झिमम फेब्रुवारी महिन्यामध्ये न्यायालयाचं उद्घाटन करायचा आता मार्ग मोकळा झालेला आहे। ह्याच अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही न्यायालयाच्या जो विकास कामांसाठी किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी किंवा इतर गोष्टींसाठी निधीची आवश्यकता असते त्या पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही मंजूर करून घेतला आणि न्यायालय बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे तब्बल 14 वर्षाच्या वनवासानंतर न्यायालय चालू होणार आहे।